जय शिवराय मित्रांनो. मी जर तुम्हाला आता सांगितलं की तिसरं विश्व महायुद्ध सुरू झालेलं आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण मित्रांनो, हे खरं आहे. तिसरं विश्व महायुद्ध सुरू झालेलं आहे आणि आपण आता तिसऱ्या महायुद्धाच्या रणभूमीवरती उभे आहोत आणि त्याचे सगळे आपण सैनिक आहोत. आता तुम्ही म्हणणार, न्यूज तर कुठं नाही, बातमी तर कुठं नाही आणि युद्ध चालू झालं कसं म्हणताय? तर मित्रांनो, हे तिसरं विश्व महायुद्ध जे आहे ते जैविक विश्व महायुद्ध आहे. यामध्ये जैविक अटॅक होणार आणि ते व्हायला सुरुवात झालेला आहे. कोविड, कोरोना हा त्यातलाच एक प्रकार होता असं मला वाटते. आणि मित्रांनो, या सगळ्यामध्ये आपण इतकं गुरफटलोय की आपल्याला हेच माहित नाही की आपण या जैविक विश्व महायुद्धाच्या चपाट्यामध्ये आलेलो आहे आणि अडकून बसलेलो आहे. तर मित्रांनो, मी याबद्दल तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक देश, प्रत्येक राष्ट्र त्याच्याबद्दल भरपूर काळजी करत आहे. परवाच युरोपियन राष्ट्रानं आपल्या भारतातल्या प्रचंड मोठ्या, भारतातल्या नव्हे तर जगातल्या मसाल्या पुरवणाऱ्या 2 मोठ्या कंपन्या एव्हरेस्ट आणि एमडीएच या दोन्ही कंपन्यांच्या 3 प्रोडक्टना पूर्णपणे बॅन केलेला आहे आणि 257 प्रोडक्टवर रिकॉल दिलेला आहे. आता त्यांनी इतकी काळजी घेत आहेत की त्यांनी म्हणतायत की याच्यामध्ये कॅन्सरजन्य पदार्थ आढळून आलेले आहेत, त्यामुळे आम्ही हे बॅन करतायत. पूर्णपणे बॅन केलं त्यांनी आणि भारताला सांगितलं की तुम्ही पण त्याचं चेक करा. आता भारत सरकार काय करलंय असा आपल्याला प्रश्न पडेल, पण त्यांची शारीरिक परिस्थिती, तिथल्या भौगोलिक वातावरणाला आणि आपली जरा फरक पडतो. पण तरी सुद्धा ज्या युरोपियन राष्ट्रांनी ते बॅन केलं त्याची खरोखर आपल्याला पण त्याची बॅन करण्याची गरज आहे का? मुळातच भारत हा जगभरात मसाल्यासाठी प्रसिद्ध आहे. अगदी आपल्या परड्यामध्ये, आपल्या शेतामध्ये 5-6 मसाल्याचे पदार्थ सहज उगवतात. कोथिंबीर असेल, कढीपत्ता असेल, आलं असेल, गवती चहा असेल, तिकडे ते नाही आहे. ते सगळं त्यांना घ्यावं लागतं आणि कदाचित हा एक म्हणजे मोठा राष्ट्रीय हे सुद्धा असू शकतं की भारताला कसं खच्चीकरण करायचं भारताचं. तर कदाचित व्यापारामध्ये त्यांचं खच्चीकरण करायचं हे असेल. पण मित्रांनो, घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे जे रोग आपल्या शरीरामध्ये येत आहेत ते कशा पद्धतीने येत आहेत, मी इथून पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला या युद्धाच्या रणभूमीत आणलं गेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण आजारी आहे. मी आजारी आहे, तुम्ही आजारी आहे, अख्खा देश आजारी आहे. आपण किती जरी मिळवलं आणि एकदा जर आपल्या फॅमिलीतल्या कोणाला तर दवाखाना लागला तर मिळवलेलं सगळं निघून जाईल. त्यामुळे महत्वाचं आहे ते आपलं आरोग्य. इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं आपण काय खाल्लं पाहिजे, सेंद्रिय शेती किती महत्वाचं आहे, या सगळ्यांवरती मी आपल्याशी चर्चा करणार आहे. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.